या प्रयोगामध्ये आज आपण हे जे पाणी आहे ते स्वच्छ पाणी म्हणजे आपण जन्माला आलो तेव्हाचं स्वच्छ मन, अगदी कोरी पाटी, आणि ही शाई म्हणजे बाहेरच्या जगाकडून आपल्याला मिळणारे शिक्के. मग आपल्याला कधी पालक म्हणतात की किती त्रास देतो, अजिबात ऐकत नाही. शिक्षक म्हणतात अक्कल नाही तुला, मठ्ठ कुठला. मैत्रीण म्हणते अगं तुला अजून बॉयफ्रेंड नाही. बॉस म्हणतो कसलं फालतू प्रेझेंटेशन आहे, इम्प्रूव्हमेंट करा. नवरा म्हणतो ही काय घरीच तर असते दिवसभर, हिला काय येतं. तर बायको म्हणते याला कुठं कळतंय. आणि आपल्या मनावर असे हळूहळू जे शिक्के उमटत जातात त्यावरून आपण असे निष्कर्ष काढतो की या जगाला पाहिजे तसं आपण नाही आहे, आणि आपला निगेटिव्ह सेल्फ टॉक सुरू होत जातो. मग सगळे सांगतात पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा. मग आपण थोडासा पॉझिटिव्ह विचार करतो पण निगेटिव्हिटी कमी होत नाही. मग आपण परत थोडा पॉझिटिव्ह विचार करतो आणि तरी निगेटिव्हिटी कमी होत नाही. मग आपण पुन्हा पॉझिटिव्ह विचार करतो आणि तरीही निगेटिव्हिटी कमी होत नाही. आणि कितीही प्रयत्न केले तरी आमची निगेटिव्हिटी कमी होत नाही असा निष्कर्ष काढून आपण प्रयत्न करायचं सोडून देतो. आपण लहानपणी एक कोडं घालायचो की जर एखाद्या रेषेला हात न लावता लहान करायचं असेल तर काय करता येईल. तेव्हा आपण काय करायचो तर त्याच्या बाजूला एक मोठी रेष काढायचो. आज पण आपल्याला हेच तत्व आपल्या जीवनामध्ये जगताना वापरायचं आहे. जे काही निगेटिव्ह घडत असतं ते टाळणं तर आपल्याला शक्य नाही, पण त्याचा प्रभाव कमी करायचा असेल तर अधिकाधिक पॉझिटिव्ह अनुभव, आठवणी, घटना यांचा विचार करावा लागेल. सर्वत्र भरलेल्या आनंदाचा जाणून शोध घ्यावा लागेल. म्हणजे अगदी आघात करणाऱ्या मोठमोठ्या निगेटिव्ह घटना आपल्या जीवनात घडत असल्या तरीही पॉझिटिव्हिटीच्या या छोट्या छोट्या मायक्रो मोमेंट्स त्यांच्याकडे जाणून लक्ष देऊन आपल्याला सतत पॉझिटिव्हिटीला महत्त्व देणं सुरूच ठेवावं लागेल. कारण जगाकडून निगेटिव्हिटी आपल्यावर आदळतच राहणार आहे. तेव्हा ओव्हरऑल सकारात्मकता किंवा सकारात्मक जीवन जगण्यासाठी आपल्या विचारात बदल जाणवेपर्यंत असे सतत सकारात्मक राहण्याचे प्रयत्न आपल्याला करावेच राहावे लागतील. आणि ते तुम्ही करणार आहात याची मला खात्री आहे. असे सातत्याने प्रयत्न करा आणि लोकांना अधिकारवाणीनं सांगा थिंक पॉझिटिव्ह, इट वर्क्स.